महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक सदानंद दाते हे जानेवारी महिन्यामध्ये 2026 मध्ये कार्यभार स्वीकारणार आहेत. अत्यंत वादग्रस्त कारकीर्द राहिलेल्या डॉक्टर रश्मी शुक्ला यांच्या नंतर पदभार स्वीकारणार आहेत डॉक्टर सदानंद दाते. सदानंद दाते महाराष्ट्राला पोलीस संचालक म्हणून लाभणार आहे याचा आनंद खूप पोलीस अधिकाऱ्यांना असेल, कारण अत्यंत शिस्तीचे भोगते, कर्तव्य तत्पर आणि तितकेच धाडसी, साहसी आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या ज्यांनी अत्यंत कर्तव्यनिष्ठतेने सांभाळल्या असे सदानंद दाते तसे माध्यमांमध्ये स्वतःहून फार चमकणारे इतर पोलिसांसारखे नाहीत, पण त्यांची कीर्ती मात्र महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पसरलेली आहे ती त्यांच्या कामामुळे. अत्यंत लो प्रोफाईल असलेले डॉक्टर सदानंद दाते आता सध्या कुठे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्या तारखेला ते पदभार स्वीकारतील आणि त्यांच्या आयुष्यातले महत्वाचे रेकॉर्ड्स कुठले, कामं कुठली, कोणकोणत्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सर्व गोष्टी नीटपणे समजावून सांगणार आहे. आणि म्हणून स्पेशली विशेषतः हा डॉक्टर सदानंद दाते यांच्यावरचा आजचा आपला व्हिडिओ आहे. नमस्कार, मी मनोज भोर. नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी तुम्हाला विनंती करतो की नवराष्ट्र डिजिटल हे आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर बटन दाबा आणि तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन सातत्याने मिळत राहील. याशिवाय इंस्टाग्राम, फेसबुक हे दोन्ही अकाउंट नवराष्ट्रचे फॉलो करा. रश्मी शुक्ला यांना महाराष्ट्र सरकारनं 2 वर्षाची मुदतवाढ दिली होती. तुम्हाला आठवत असेल की रश्मी शुक्ला या पुण्यात असताना, म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोच्या प्रमुख असताना, नाना पटोले, संजय राऊत आणि अनेक विरोधी बाकावर बसणाऱ्या नेत्यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर थेट आरोप केले की त्यांनी फोन टॅपिंग केले होते. म्हणजे आपल्या पदावर असताना अशा प्रकारचं काम करायचं नसतं. जे राज्याच्या भल्यासाठी असेल, जे राज्याच्या हितासाठी असेल, अशाच प्रकारे परवानगी घेऊन फोन टॅपिंग केली जाते. म्हणजे इव्हन वेगवेगळ्या केसेस आणि कायद्यामध्ये सुद्धा कायद्याच्या अधीन राहून. पण रश्मी शुक्ला यांच्यावरचे हे आरोप सिद्ध जरी होऊ शकले नसले तरी त्यामुळे त्यांच्या नावाला एक वादग्रस्त किनार लाभली आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाला. आणि त्या कुणासाठी काम करतात असा प्रयत्न विरोधकांनी, म्हणजे जनतेसमोर ही माहिती सुद्धा त्यांनी विरोधकांनी ठेवली होती. मग त्या डीजीपी झाल्या महाराष्ट्राच्या आणि तेव्हाही विरोध करण्यात आला की अशा व्यक्तीला महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी राज्य सरकारनं नेमू नये. पण शेवटी देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय होता आणि केंद्र सरकारची मंजुरी, आणि त्यामुळे त्यांना 2 वर्षाची मुदतवाढ सुद्धा देण्यात आली होती. आपण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजेच राज्य सरकारची मर्जी रश्मी शुक्ला यांनी संपादन केली होती. पण आता त्या जानेवारी महिन्यामध्ये निवृत्त होणार आहेत. अशा 2 वर्षाची मुदतवाढ मिळाल्यानंतर सुद्धा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत त्या काम पाहतील डीजीपी महाराष्ट्र म्हणून. आणि त्यानंतर डॉक्टर सदानंद दाते, जे आत्ताच्या घडीला नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजेच NIA च्या महासंचालक पदाची जबाबदारी नवी दिल्लीमध्ये बघतायत. NIA ते हेड आहेत, प्रमुख आहेत. आणि NIA सारख्या अत्यंत मोठ्या नावाजलेल्या संस्थेमध्ये त्याचं प्रमुखपद सांभाळणं ही अत्यंत महाराष्ट्रवासियांसाठी सुद्धा गर्वाची बाब आहे की एक मराठी माणूस NIA हेड म्हणून काम पाहतो. यापूर्वी त्यांनी CBI डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल म्हणून काम पाहिलं, पोलीस महानिरीक्षक. याशिवाय CRPF मध्ये सुद्धा ते IG होते, इन्स्पेक्टर जनरल होते, म्हणजे पोलीस महानिरीक्षक. आणि याशिवाय इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस मध्ये सुद्धा त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून जबाबदारी पार पडली आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांनी अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय जेव्हा झालं त्याचे ते पहिले पोलीस कमिशनर होते, पोलीस आयुक्त होते. ही अत्यंत महत्वाची गोष्ट. म्हणजे विरार वसईपर्यंतचा भाग त्यांच्या अखत्यारीत येत होता. आणि त्यांची ओळख तशी 26/11च्या मुंबई हल्ल्यामध्ये त्यांनी कामा हॉस्पिटलमध्ये जाऊन इतक्या मोठ्या पदावर काम करत असून सुद्धा
ते थेट स्वतः तिथे गेले आणि त्यांनी ओलीस ठेवलेल्या, होस्टेजेस केलेल्या महिलांना आणि मुलांना आणि कामा हॉस्पिटलच्या स्टाफला त्यांनी वाचवलं होतं. कामा हॉस्पिटलमधली ही जबाबदारी आणि तिथे त्यांनी उचललेलं धाडसी पाऊल हे महाराष्ट्रवासियांच्या चांगलंच लक्ष आणि त्या त्यांच्या कामाला प्रसिद्धी ही देशभर मिळाली होती. अर्थात कामा हॉस्पिटलमध्ये विजय साळसकर, हेमंत करकरे, जालिंदर कामटे हे 3 महत्वाचे बडे पोलीस अधिकारी, त्यातले 2 IPS आणि 1 महाराष्ट्र पोलीस, या तिघांचाही मृत्यू झाला होता पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या क्रूर गोळीबारामध्ये. आणि म्हणून कामा हॉस्पिटलचा हा भाग 26 अकराच्या हल्ल्यामध्ये चांगलाच गाजला आणि इथूनच कसा पुढे गेला आणि नंतर त्याला तुकाराम ओंबळे यांनी पकडलं होतं. त्याच वेळी डॉक्टर सदानंद दाते यांनी अत्यंत धाडसी भूमिका वठवली आणि अनेकांचे प्राण वाचवले. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना प्रेसिडेंट पोलीस मेडल फॉर गॅलंट्री सुद्धा प्रदान करण्यात आला होता. असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले होते. याशिवाय जॉईंट पोलीस कमिशनर असताना त्यांनी रवी पुजारी गँगचा खात्मा केला होता. या टोळीचं जे वर्चस्व होतं, जी दहशत होती, ती त्यांनी कमी केली होती. आणि याशिवाय जॉईंट पोलीस कमिशनर लॉ अँड ऑर्डर, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्यावर असते ते अत्यंत महत्वाचं पद ते त्यांनी सांभाळलेलं होतं. अशा अनेक मुंबईतल्या, महाराष्ट्रातल्या आणि केंद्रीय स्तरावरच्या जबाबदारी त्यांनी अत्यंत कर्तव्य तत्परतेने निभावल्या. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आत्ताच्या घडीला महाराष्ट्र कॅडर असून सुद्धा NIA प्रमुख म्हणून त्यांनी प्रतिनियुक्तीवर ही जबाबदारी केंद्रातली स्वीकारली होती. पण बऱ्याच दिवसांपासून या गोष्टीची चर्चा सुरू होती की दाते सर हे महाराष्ट्रात परततील आणि मुंबईचे पोलीस कमिशनर होतील किंवा नंतर DGP होतील. खरं असं वाटत होतं की मुंबईचे पोलीस कमिशनर म्हणून ते काम पाहतील, पण त्याच वेळेला केंद्रामध्ये त्यांच्यावर NIAची अत्यंत महत्वाची जबाबदारी होती. आणि भारतामध्ये वाढलेला दहशतवाद, वेगवेगळ्या दहशतवादी टोळ्या, टेररिस्ट गँग्स या जर आपण पाहिल्या तर आपल्याला लक्षात येईल की महाराष्ट्रातलं ATS आणि केंद्रातलं NIA किती महत्वाचा खातं आहे, किती महत्वाचा हा विभाग आहे, ज्या या सगळ्या दहशतवादी कारवायांचा बिमोड करण्यासाठी कायम सज्ज असतं. तरी भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट होतात आणि त्याचा तपास सुद्धा ते करत असतात. आता आपण जर पाहिलं तर DRDO ची एक केस तुम्हाला अत्यंत महत्वाची होती, ज्याच्यामध्ये डॉक्टर पंकज कुरुलकर नावाचे एक वैज्ञानिक, ज्यांनी पाकिस्तानी गुप्तहेर संस्थांना म्हणजे ISI ला एक संरक्षण संशोधना संदर्भातली एक महत्वाची गोपनीय माहिती पुरवली होती. हनी ट्रॅपचं ते प्रकरण होतं आणि हनी ट्रॅपच्या या प्रकरणामध्ये डॉक्टर पंकज कुरुलकर यांनी देशविघातक कृत्य केलं होतं. ते या प्रकरणाचा तपास सुद्धा डॉक्टर दातेंकडे होता. मी रवी पुजारी आणि 26 अकराच्या हल्ल्याचा सगळा म्हणजे याची आठवण तुम्हाला करून दिली. पण ATS चे प्रमुख असताना सुद्धा वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांच्या कारवाया कशा चालतात, त्यांचा बिमोड करणं, त्यांचे स्लीपर सेल पूर्णपणे उद्ध्वस्त करणं, हेही काम त्यांनी केलं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर खूप महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे DGP म्हणून काम करून चुकले. प्रवीण दीक्षित, सतीश माथुर असेल, KS पसरीचा असेल, सुबोध जयस्वाल नावाचे एक CBIचे प्रमुख राहिलेले आणि त्यानंतर डॉक्टर सदानंद दाते हे NIAचे प्रमुख राहिलेले परत मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये परत आहे. म्हणजे हेमंत नगराळे, विवेक फणसाळकर आणि रश्मी शुक्ला सुद्धा. पण एक नाव सुबोध जयस्वाल यांचं असं आहे की ज्यांनी SIT जेव्हा स्थापन झाली होती तिलगी स्कॅम मध्ये, तिलगी घोटाळ्यामध्ये, त्यावेळेला त्या SITची जबाबदारी ही जबाबदारी SS पुरी यांच्याकडे होती आणि सुबोध जयस्वाल हे सेकंड इन कमांड होते. आणि त्यावेळेला त्यांनी केलेलं इन्व्हेस्टिगेशन खूप गाजलं होतं. अनेक बड्या पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा अटक झाली होती या प्रकरणामध्ये, आपल्याला आठवत असेल तर. आणि म्हणून सुबोध जयस्वाल यांचं नाव देशभर गाजलं होतं. ते सुबोध जयस्वाल सुद्धा केंद्रात प्रतिनियुक्तीवरती गेले होते. CBIचे पोलीस महासंचालक झाले, नंतर ते निवृत्त झाले. त्यानंतर डॉक्टर सदानंद दाते हा एक मराठी चेहरा मोठी जबाबदारी पार पाडून महाराष्ट्रात परत येतो आहे. दाते यांचा अनुभव केंद्रीय तपास यंत्रणांमध्ये काम करणारा एक अधिकारी म्हणून तर आहेच, पण याशिवाय महाराष्ट्रात सुद्धा म्हणजे त्यांना अत्यंत संवेदनशील प्रकरणामध्ये कसं काम करायचं, जे कॉम्प्लिकेटेड केसेस असतात गुन्ह्यांचे, म्हणजे क्रिमिनल केसेस,
त्याचा उलगडा कसा करायचा, त्याचा तपास कसा करायचा, वेगवेगळ्या अत्यंत कॉम्प्लिकेटेड सगळ्या या क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन मध्ये अत्यंत सफाईदारपणे अचूकपणे काम करून यश कसं संपादन करायचं हे लो प्रोफाईल राहत त्यांनी याचं काम केलेलं आहे. राष्ट्रीय सुरक्षा संदर्भातले काही महत्वाचे विषय त्यांनी हाताळले. आर्थिक गुन्हे, संघटित गुन्हे, ऑर्गनाइज क्राईम आपण ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये मोक्का लागतो, आणि याशिवाय कायदा सुव्यवस्था आणि शिवाय दहशतवाद, या सगळ्या विषयाशी डॉक्टर सदानंद दाते यांचा हा संबंध आलेला आहे. त्यामुळे एक एक अत्यंत सक्षम अधिकारी, पोलीस महासंचालक म्हणून महाराष्ट्राला लाभतो, याचा आनंद आपल्या सगळ्यांना. अर्थात एक दुःख मात्र होणार आहे, ते हे की डिसेंबर 2026 पर्यंतच त्यांची कारकीर्द राहणार आहे. फार एक कमी काळ, डीजीपी म्हणून तसाही फार काळ तुम्हाला मिळत नाही, 2, 2.5, 3 फार तर, किंवा 1.5 वर्ष, 1 वर्ष असाच काळ हा साधारणतः मुख्य सचिवाला आणि पोलीस महासंचालक, पोलीस कमिशनर यांना मिळत असतो. पण तरी सुद्धा फार अल्प काळ या मोठ्या पदावरती डॉक्टर दाते यांना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तशी खूप सगळ्यांची इच्छा होती. या पदासाठी खूप लॉबिंग सुद्धा पूर्वी केलं जायचं, अगदी म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत, गृहमंत्र्यांपर्यंत आणि शिवाय दिल्लीतल्या नेत्यांपर्यंत हे यापूर्वीच्या सत्तेच्या काळात सुद्धा व्हायचं. पण तरी सुद्धा दाते हे मोठ्या पदावर परत यावेत आणि त्यांनी जबाबदारी सांभाळावी ही अनेकांची इच्छा होती आणि ती या निमित्तानं पूर्ण होते आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर आम्हाला तुमची प्रतिक्रिया नोंदवा आणि पुन्हा एकदा हे चॅनल सबस्क्राईब करा नवराष्ट्र, आणि तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक हे दोन्ही अकाउंट आमचे फॉलो करा. खूप धन्यवाद. नमस्कार.